महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडी पाठोपाठ आता मनसेने देखील ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे। मनसे नेत्याने याबाबत विधान केले आहे। तो संपूर्ण व्हिडिओ क्लिप आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अशाच नवनवीन न्यूज अपडेट्स पाहण्यासाठी होऊ द्या विषयाला नक्की सबस्क्राइब करा। तर पाहूया सविस्तर व्हिडिओ क्लिप। तुम्ही मागच्या काही दिवसापासून काही व्हिडिओज येतात, ते जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला अंदाज येईल की कशा प्रकारचे रिझल्ट्स बनवले गेले। कारण आम्हाला एवढा वाईट रिझल्ट येईल हे अपेक्षितच नाही किंवा आम्हाला मान्यच नाही। कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्र सैनिकांनी कोविडमध्ये काम केलं, मागच्या 5 वर्षात काम केलं आणि त्यानंतर 10 वर्ष जे आमदार कोणाच्या घरी जात नव्हते, कोणाला भेटत नव्हते, असे आमदार लाख मताने निवडून येतात, हे अशक्य अकल्पनीय आहे। आणि मी खात्रीने सांगतो की ईव्हीएम शिवाय ही गोष्ट अशक्य होती। यात ईव्हीएमचा खूप मोठा रोल आहे, कारण आपल्या सरकारकडे पैशाची कमी नाही आहे। आज एक व्हिडिओ मी सकाळी पाहिला, तर त्या व्हिडिओमध्ये 53 करोड रुपये देऊन 66 उमेदवार कसे पाडावेत याच्या बाबतीत एका मोठ्या चॅनलने स्टिंग केलेला आहे। त्याच्यासोबत 2 दिवसापासून एक व्हिडिओ फिरतोय गावातल्या 2 मित्रांचा की तुझ्या गावात काय झालं, एक त्याला विचारतोय, तो त्याला सांगतो चला माझ्या गावात मतदान झालं 1600 आणि बीजेपीला पडले 2100, हे कसं शक्य आहे। कन्नडमधलं आता एक पाहिलं मी, ऑफिशियली पेजवर एकाने टाकलेलं आहे की कन्नडमध्ये पण मतांची संख्या म्हणजे झालेलं मतदान आणि मोजलेलं मतदान यात तफावत आहे। सो या सगळ्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर ईव्हीएमने घात केला। ईव्हीएममुळे भारतीय जनता पक्षाचा जसा विजय झाला तसे अनेक पक्षांना उतरता कळा लागली। हे सगळं जे शक्य झालं ते फक्त ईव्हीएममुळे झालं। कारण जर संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही बघाल तर एवढं मोठं यश आल्याच्या नंतर भारतीय जनता पक्ष सोडा इतर लोकांमध्येही त्याच्या बाबतीत आनंद नाही आहे। अनेक लोक प्रश्न विचारतात आमचं मत गेलं कुठे। सो मला वाटतं मत गेलं कुठे, तर ते मत गेलं ईव्हीएमच्या घशात आणि भारतीय जनता पक्षाच्या घशामध्ये। विरोधी पक्ष मी पुन्हा सांगतो की तुम्ही कितीही एकत्र आलात, किती ओरडलात, होणार काय नाही आहे। पण किमान महाराष्ट्र देशातल्या या 100 कोटी 140 कोटी जनतेला कळावं की आपल्या देशात काहीतरी चुकीचं चाललं आहे। खरं तर ह्या जगभरात एक 3-4 देश आहेत जे ईव्हीएमवर मतदान घेतात। बाकीच्या अमेरिकेसारख्या देशात जर मला बॅलेटवर होत असेल तर इथे कशाला ईव्हीएमची गरज आहे। हे याच्या आधी 2019लाही आम्ही म्हणत होतो। आत्ता खात्रीने सांगतो की आमची फसवणूक झालेली आहे आणि महाराष्ट्र जनतेची पण फसवणूक झालेली आहे। मनसेने घेतलेला होता, मात्र निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण दिलं जाते की असं कोणताही प्रकार घडलेला काय ना, कोर्ट त्यांचं, निवडणूक आयोग त्यांचं, विचारायचं कोणाला आम्ही। म्हणजे कोर्टात मागच्या वेळेला ज्या शिवसेनेने टाकलेल्या केसेसच्या बाबतीत अजून कुठल्याही प्रकारचा निर्णय आलेला नाही। पुढची निवडणूक झाली तरी सुद्धा जर निर्णय येत नसेल तर काय कोणाकडनं अपेक्षा बाळगायची कळत नाही। एकच इच्छा राहिली आहे, एकच आता मनात येतं की ह्याच्या पुढच्या निवडणुका आम्ही लढवायच्या की नाही। मुंबईतला खरं तर ज्या झालेला आहे किंवा पराजय म्हणता येईल आपल्याला, तर मुख्यमंत्र्यांच्या कुठेतरी या सगळ्या जागांवरतीचा खूप मोठा इम्पॅक्ट मनसेमुळे झाला। मला असं वाटतं की जर सगळं सेट होतं तर मनसे नावापुरती आहे हो। आता सगळ्या ज्यांच्या आल्या असत्या तर लोकांनी चपलीनी मारलं नसतं काय ना। सो काहीतरी दाखवायचं असतं, त्यात एक मनसे एक बहाणा आहे। मी पुन्हा सांगतो, ही सगळ्या गोष्टी यंत्रणेने सेट केल्या होत्या आणि त्यांना हवा आहे तो अपेक्षित निर्णय त्या लोकांनी आणला। ह्या सगळ्या ईव्हीएमच्या संदर्भात मनसेची आणि राज ठाकरे साहेबांची काय भूमिका असणार? मला वाटतं साहेब लवकरच त्यांची भूमिका मांडतील। पण आम्हाला जर पक्षनेते म्हणून विचाराल तर आम्ही खात्रीने सांगतो की आम्ही काम केलं होतं, आम्ही लोकांमध्ये गेलो होतो। आम्ही प्रचाराच्या दरम्यान लोक आमदारांना शिव्या देत होते की आमचा आमदाराला 10 वर्ष पाहिले नव्हतं। काही ठिकाणी तर अशी परिस्थिती होती की आमदार कोण आहे हे माहीत नव्हतं। जर अशा लोकांना तुमचं मत आहे की लोकांनी डोळे टाकून मतदान केलं असेल तर मला असं वाटतं की ही गोष्ट खोटी आहे। कारण निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान कुठेही भारतीय जनता पक्षाची लाट दिसत नव्हती। उलट भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक लाट आहे असं वाटत होतं आणि निर्णयानंतर असं झालं की हे सगळं खोटं होतं, हे दाखवलेलं होतं। एक पिक्चर तयार केला आणि या पिक्चरमध्ये लाडकी बहीण बसवली गेली, त्याच्यानंतर कटेंगे तो बटेंगे हे सगळं बसवलं गेलं। पण ना कटोगे ना बटोगे किंवा लाडकी बहीण असं कुठलंही नव्हतं। यांना एक कारण पाहिजे होतं एवढ्या मोठ्या यशाचं, ते कारण त्या लोकांनी पुढं केलं। बॅक ऑफ माइंड त्यांनी जे करायचं होतं ते ईव्हीएममध्ये केलं। काय नेमकं त्या बैठकीत असा एक सूर येतोय की मनसे थेट महायुतीमध्ये सहभागी व्हावे, तसं काय घडलं? माझं मत आहे की साहेब तर त्या बैठकीत काहीच बोलले नाहीत। जे उमेदवार होते त्यांच्याकडनं सन्माननीय राजसाहेबांनी ऐकून घेतलं की प्रत्येक मुंबईच्या उमेदवाराचं काय मत होतं।
नेत्यांचं काय मत होतं, आम्ही प्रत्येकाने आमचं तिथे मत मांडलं. तर त्यावर साहेबांनी कुठल्याही प्रकारचा निर्णय दिला नाही, आम्हाला फक्त ऐकून घेतलं आणि मी लवकरच या सर्व विषयांवर बोलीन असं साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे. सो साहेब कधी बोलतात याची आम्ही वाट पाहतो आणि जेव्हा साहेब बोलतील त्यावेळेला नक्कीच महाराष्ट्रात काय झालं हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला कळेल. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 230 जागा जिंकत महायुती सत्तेत आली आहे, तर केवळ 49 जागांवर महाविकास आघाडीला समाधान मानावं लागलं आहे. मनसेला तर एकही जागा जिंकता आलेलं नाही आहे. असं असताना ईएमवर संशय व्यक्त केला जात आहे. महाविकास आघाडीने संशय व्यक्त केलेल्या असताना मनसेने देखील ईएमवर संशय व्यक्त केला आहे. तर मागच्या काही दिवसापासून जे व्हिडिओ समोर येत आहे ते पाहता लक्षात येईल निकाल कसा मॅनेज केला आहे. हा निकाल आम्हाला मान्य नाही. 10 वर्ष जे आमदार भेटत नव्हते ते आमदार 1-1 लाखाच्या मताने आलेले आहेत. ईएम शिवाय हा निकाल अशक्य आहे. ईएमने घात केला आहे. ईएममुळे अनेक पक्षांना उतरीत काळा लागली आहे असेही मनसे नेते अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे. जो व्हिडिओ आपण आधी पाहिलेला आहे त्यामध्ये तुम्ही बघितले असेल की अविनाश जाधवांनी काय काय प्रतिक्रिया त्यांची व्यक्त केलेली आहे. तुमची या व्हिडिओबाबत जी काही प्रतिक्रिया असेल ती तुम्ही नक्कीच कमेंट करा. अशाच नवनवीन न्यूज अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या होऊ द्या विषयाला नक्की सबस्क्राईब करा. मिळून व्हिडिओमध्ये एक नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.